मोठी कारवाई पोलिसांतर्फे करण्यात आलेली आहे. पाचपौली पोलिसांच्या पथकाने केलेली आहे की पुष्पा 2 पिक्चर पाहताना एक वॉन्टेड असलेला गँगस्टर आपण पकडलेला आहे. नेमकी कशी माहिती मिळाली होती? गुप्त माहितीच्या आधारे तुम्ही कारवाई केली. कारवाईबद्दल काय सांगा? हे जे आरोपी आहे विशाल विजय मेश्राम हे 10 महिन्यापासून ते फरार होता आणि त्यांना MPDA केलेला होता. MPDA ऑर्डर झालेल्यानंतर तो फरार होता. त्याचे मागे नागपूरचे पूर्ण पोलीस, अजनी पोलीस स्टेशन, पाचपावली पोलीस स्टेशन, क्राईम आणि एव्हरी पोलीस स्टेशन वॉज बिहाइंड दिस पर्सन. पाचपावली पोलीस स्टेशनने गोपनीय बातमीदार त्यांचे लावलेले होते, कारण की ते पाचपावलीच्या रहिवासी ते पाचपावलीच्या आहे. गुप्त बातमीदारने असं आम्हाला माहिती दिली की पुष्पा 2 तो बघण्यासाठी जाणार आहे. ते कोणते सिनेमा हॉलमध्ये, कोणते ऑडिटोरियममध्ये आणि कोणते व्हेकल यूज करून ते जाणार आहे त्यांची माहिती आपण घेतली. CCTV चेक केले आणि माहिती घेऊन आपली एक पथक तयार केला. आपला पथकने पण पुष्पा 2 ची तिकीट घेतलेली होती आणि तो विशाल मेश्रामचे मागे बसलेले होते. अशी एक माहिती आहे की विशाल मेश्राम जे आहे ते वार करते. ते पोलिसांवर मागे पण त्याने वार केलेला आहे. तो त्यांना पकडण्यासाठी आम्ही पूर्णपणे तयार होते की त्यांना फक्त त्यांचे हात बांधून फर्स्ट त्यांची झडती घेऊन ते चेक करायचे आहे. तो तशी आपण कारवाई केली. त्यांना बांधून त्यांची झडती घेतली. काही मिळाला नाही पण ते आपली सेफ्टीसाठी ते केली. आणि तो एक थार गाडीमध्ये पण आलेला होता आणि अशी एक विचार होता की तो पळू पण जाऊ शकते. तो एक थार गाडीची हवा पण आपण काढलेली होती आणि आपली सगळी टीम तयार होती. पीटर सिनियर PI बाबूराव राऊत, एक क्राईम PI आहे हरीश केळसेकर, त्यांनी पूर्ण टीम तयार केली आणि आम्हाला माहिती दिली आणि हा कारवाई केली. नंतर पोलीस स्टेशनची टीम तिथे गेली आणि नंतर आपण कारवाई केली. मॅम, हा एकटाच सिनेमा बघायला आलेला होता की आणखी काही साथीदार? नाही, त्यांचे साथीदार पण होते. 6-7 साथीदार होते. त्यांना पण आपण सोबत घेतलेला होता. पण त्यांच्याकडून काही त्यांची कारमध्ये किंवा त्यांची अंगझडतीमध्ये आपल्याला काही भेटलेला नाही. हा आरोपी MPDAचा फरार आरोपी होता. तो त्यांना आपण नागपूर जेलमध्ये आता शिफ्ट केलेला आहे. पण जे त्यांचे साथीदार होते त्यांच्यावर क्राईम आहे, पण त्या दिवशी त्याने काही क्राईम केलेला नाही. तो त्यांना आम्ही नोटीस देऊन सोडलेला आहे. हा म्हणजे पर्टिक्युलर त्याच सिनेमासाठी आलेला होता की सिनेमाचं याला काही असं फॅड आहे, नेहमी सिनेमा पाहतो किंवा या सिनेमासाठी असं यावं असं काही? आपण बोलू शकते त्यांना फॅड पण आहे, पण ते पुष्पा 2चा फॅड, पुष्पा 2 मध्ये पण तो एक आरोपी पण इन्स्पिरेशन घेते ना, तो पुष्पा 2 साठी आलेला होता. याच्यावर यापूर्वीचेही गंभीर गुन्हे दाखल झाले? खूप गंभीर गुन्हे दाखल आहे. 27 गुन्हे आतापर्यंत दाखल आहे. 302 त्याने 2 रिलीज केलेला आहे. 325 एक फायर आर्मची जी कारवाई आहे त्यांच्यावर 2 रिलीज झालेली आहे. ते खूप नोटोरियस आहे. NDPS, MD, ड्रग्ज, मर्डर, जबरी चोरी, डेकॉइटी सगळे प्रकारचे गुन्हे त्यांच्यावर आहे. आणि खूप दिवसापासून तो फरार होता आणि पोलिसांना त्रास देता होता, जनताला त्रास देत होता. सिनेमा हॉलमध्ये पकडत असताना ॲक्च्युली असं असतं की इतरही नागरिक तिथे बसलेले असतात आणि हे थोडंसं हा जेव्हा हल्ल्याचा रेकॉर्ड आहे पोलिसांवर तेव्हा ते थोडंसं आव्हानात्मक होतं. तेव्हाची ती कंडिशन पोलिसांनी कशी हाताळली आणि तो सिनेमानंतर पूर्ण होऊ दिला? ते आपण एक प्रिकॉशन घेतलेला होता की त्यांना आपण फक्त ते पकडून त्यांना असं करून देत नाही की तो मराठी मेरी वीक हो जाएगी. उसको पहले से जब हमने पकड़ा तो यही एक प्रिकॉशन था कि वो आजू बाजू पे भी हल्ला ना करे और पुलिस के ऊपर भी हल्ला ना करे. तो उसको उसी तरीके से पकड़ा. डेफिनेटली सिनेमा में भीड़ थी, बट उसको हमने इस तरीके से पकड़ा और वहाँ पे सभी लोगों को हमने शांत कर दिया था कि अपनी कार्रवाई है, इन्वेस्टिगेशन है. सिनेमा वालों को हमने पहले से बता दिया था क्योंकि हमने उनकी CCTV फुटेज वगैरह भी देखी थी. तो वो प्रिकॉशन हमने देखा कि वो किसी और लोगों के ऊपर या पुलिस के ऊपर दोबारा से हल्ला ना करे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.